नमस्कार बंधू भगिनींनो. मी डॉक्टर श्रीरंग जोशी, अस्थिरोग तज्ज्ञ. मी रत्ना आणि जोशी हॉस्पिटलमध्ये गेले 25 वर्ष कार्यरत आहे. आज मी आपल्याशी एका महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर संवाद साधू इच्छितो. ती म्हणजे वयस्कर माणसांमध्ये होणारी गुडघेदुखी. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी हृदयरोगावर असाच फोकस प्रचंड प्रमाणात झाला होता. तशाच प्रमाणात माझ्या मते गुडघेदुखीवर समाज माध्यमं आणि बाकीच्या मीडियामध्ये हा प्रयत्न जाणीवपूर्वक चालू झाला आहे असं माझं मत आहे. कारण ही गुडघेदुखी काही गेल्या 5-10 वर्षात निर्माण झालेली नाही, ही आधीपासूनच आहे. अजून एक मुद्दा म्हणजे ही गुडघेदुखी काही 1-2 वर्षात तीव्र होत नाही, तर 10-12 वर्ष ही गुडघेदुखी आणि या रोगाची प्रक्रिया चालू असते. ती अशा स्टेजपर्यंत पोचते की अचानकपणे तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंटचा पर्याय उपलब्ध केला जातो. पण खरोखर लगेचच्या लगेच जॉईंट रिप्लेसमेंट करायची गरज असते का? तर हा रोग जो निर्माण होतो, तर हा रोग खुर्चेमध्ये निर्माण होतो. म्हणजे कार्टिलेज, 2 हाडांच्या मध्ये जी शॉक ॲब्सॉर्बर असतं त्यात निर्माण होतो आणि नंतर हाडांपर्यंत पसरतो. जॉईंट रिप्लेसमेंट ही सर्वसाधारणतः हाडांमध्ये जेव्हा चेंजेस होतात तेव्हा रेकमेंड केली जावी. तर याचाच अर्थ असा की जी 10-12 वर्ष या खुर्चीमध्ये डॅमेज चालू असतं, ते डॅमेज जर आपण वेळच्या वेळी रोखू शकलो, वेळच्या वेळी डायग्नोज करू शकलो, रोखू शकलो व त्याची उत्तम प्रकारे ट्रीटमेंट करू शकलो, तर जॉईंट रिप्लेसमेंटचा पर्याय हा आपल्याला 8-10 वर्ष पुढे ढकलता येतो. ज्याला आम्ही कार्टिलेज ॲट रिस्क, म्हणजे खुर्च्या डॅमेज होत आहे किंवा झीज होत आहे अवास्तव प्रमाणात, तर शरीर नेहमी आपल्याला सूचना देतं. या सूचना ओळखून वेळच्या वेळीच जर आपण डायग्नोसिससाठी पुढे सरकलो तर आपला कार्यभाग साध्य होऊ शकतो. त्याच्या जोडीलाच उत्तम जीवन पद्धती म्हणजे डिसिप्लिन आपण लाईफस्टाईल म्हणतो, ती जर आपण अनुसरली तर 50 ते 60 वर्षाच्या पेशंटना या ट्रीटमेंट प्रणालीचा बराच उपयोग होऊ शकतो. आता या कार्टिलेज ॲट रिस्क आम्ही जेव्हा म्हणतो, या धोक्याची चिन्ह काय असतात? तर पायऱ्या चढ-उतार करताना भीती वाटणं किंवा सतत कळ येणं, वारंवार गुडघ्याला सूज होणं किंवा गुडघा अचानकपणे चालता चालता लपकणं किंवा अनइवन ग्राउंडवर चालताना अतिशय भीती वाटणं, ट्विस्टिंग म्हणजे पिवटिंग म्हणजे अचानकपणे वळताना जेव्हा आपल्याला गुडघ्यात अचानक कळ येते, ही सगळी धोक्याची सूचना आहेत. त्याचबरोबर बाकीचे रोग जे असतात, उदाहरणार्थ रुमेटॉइड आर्थरायटिस, तो सुप्तपणे अस्तित्वात असू शकतो. इनफॅक्ट हा जो ओल्ड एज आर्थरायटिस आहे, ऑस्टिओ आर्थरायटिस आपण ज्याला म्हणतो, यामध्ये रुमेटॉइड आर्थरायटिसचं पण प्रमाण काही अंशी आहेच. आणि ते जर वेळेवर आपण शोधून काढलं तर ऑस्टिओ आर्थरायटिसच्या जोडीला रुमेटॉइड आर्थरायटिसची पण ट्रीटमेंट जर दिली तर पेशंटला विशेष फायदा होऊ शकतो. तर हे कसं शोधून काढायचं की पहिल्यांदी हा जेव्हा संशय येतो आणि कॉन्झर्वेटिव्ह किंवा नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो, की जो आजचा विषय नाही आहे खरं म्हणजे, तर ती समजा 1 महिना, 2 महिने, 3 महिने देऊन पेशंटच्या परिस्थितीत काही फरक पडला नाही, तर माझ्या मते हाडाचे चेंजेस होण्याच्या आधी MRI स्कॅन करून आपल्याला खुर्चीचा डॅमेज आपल्याला व्यवस्थितपणे डायग्नोज करता येतो. एकदा का तो खुर्चीचा डॅमेज डायग्नोज झाला की मग ट्रीटमेंट वेळच्या वेळी जर सुरू केली तर पेशंटला बराच फायदा होऊ शकतो. आता हल्लीचा प्रकार असा चालू झालेला आहे की नॉन ऑपरेटिव्ह नंतर फक्त जॉईंट रिप्लेसमेंट हे एकच अल्टरनेटिव्ह दिलं जातं आहे. पण या 10-12 वर्षात फक्त एकच अल्टरनेटिव्ह असणं हे माझ्या मते काही योग्य नाही आहे. कारण अजूनही काही पर्याय हे पेशंटला जर उपलब्ध करून दिले तर पेशंट बऱ्याच प्रमाणात हे पर्याय निवडू शकतात. मी ऑपरेटिव्ह ट्रीटमेंटबद्दल म्हणतोय, नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट अलहिदा. याची कारणं बरीच आहेत. एक साधं सोपं कॅल्क्युलेशन करून बघा. आपली माणसाची आयुर्मर्यादा सध्या 75 ते 80 झालेली आहे. आता कृत्रिम सांधेरोपण केल्यानंतर त्या प्रोस्थेसिसची आयुर्मर्यादा ही 12 ते 15 वर्ष सर्वसाधारणतः असते असं म्हणतात. याचाच अर्थ 60-65च्या आधी जॉईंट रिप्लेसमेंट केली तर आयुष्यात तुमच्या पुन्हा एकदा जॉईंट रिप्लेसमेंट करायचा ऑकेजन येऊ शकतो की ज्याचे बरेच प्रॉब्लेम असू शकतात. आणि याचाच अर्थ असा आहे की 50 ते 65 या वयोगटात
आपल्याला एक उत्तम पर्याय शोधला पाहिजे की जो आपल्या दैनंदिन आयुष्यात बाधा आणणार नाही, किंबहुना आपल्या बाकीच्या सगळ्या क्रिया तो आपल्याला चालू ठेवायला पॉसिबल करू शकेल. आणि प्लस जॉईंट रिप्लेसमेंटचा पर्याय हा आपण तसाच राहतो, म्हणजे इट रिमेन्स ॲज अ रिझर्व प्रोसेस आपण म्हणतो तसं. कारण जॉईंट रिप्लेसमेंट माझ्या मते हा शेवटचा पर्याय गुडघ्याची पूर्णपणे खराबी झाल्यानंतर करावयाची सर्जरी आहे. विविध प्रकारची इंजेक्शनं सध्या अस्तित्वात आहेत. या सगळ्या इंजेक्शनना शास्त्रीय आधार कुठचाही नाही, किंबहुना आम्ही त्याला एम्पिरिकल थेरपीज म्हणतो. एम्पिरिकल म्हणजे शास्त्रीय प्रूफचा अभाव असलेली थेरपीज, किंवा इवन त्याला आम्ही ॲनेक्डोटल थेरपीज म्हणतो. म्हणजे काय की 1-2 केसेसमध्ये कुठचं तरी इंजेक्शन देतात, पेशंटला बरं वाटतं आणि मग तीच पद्धती सगळ्या पेशंटमध्ये ती राबवली जाते. याचा फायदा पेशंटला अजिबात होत नाही आणि लवकरच भ्रमनिरास होतो. तर कन्झर्वेटिव्ह थेरपी, नॉन ऑपरेटिव्ह थेरपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट याच्यामध्ये ज्या 10-12 वर्षाचा काळ असतो, त्याच्यात गुडघ्याच्या दुर्बिणीतून शस्त्रक्रियेचा हा एक उत्तम पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. आता जॉईंट रिप्लेसमेंट जेव्हा अस्तित्वात नव्हतं तेव्हा इनफॅक्ट हाच पर्याय माणसांना उपलब्ध होता, परंतु त्याचा दुरुपयोग झाला आणि आर्थ्रोस्कोपीची हत्यारं जी होती, ऑपरेटिंग हत्यारं, ती तेव्हा तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे रिझल्ट्स हे आर्थ्रोस्कोपीचे चांगले आले नाहीत. आता सुदैवाने लेझर ही प्रक्रिया किंवा लेझर ही प्रणाली ही आपल्याला आता उपलब्ध आहे. आणि ज्याप्रमाणे आय सर्जरी, युरो सर्जरी, स्किन सर्जरीमध्ये लेझरनी क्रांती घडवलेली आहे, त्याच प्रकारे माझं प्रतिपादन आहे की लेझरचा उपयोग करून जर आपण दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केली, म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी, म्हणजे स्टिचलेस सर्जरी आपण ज्याला म्हणतो, तर त्या सर्जरीचे लाभ पेशंटला चिकार होऊ शकतात. अजून एक मुद्दा असा आहे की जॉईंट रिप्लेसमेंट नंतर तुम्ही काय साधता, तर माझ्या मते पेन रिलीफ म्हणजे दुखण्यापासून मुक्तता हा सर्वात मोठा फायदा असतो. परंतु आपल्याला जाणीव ठेवायला पाहिजे की त्याचे लिमिटेशन्स असतात या सर्जरीचे. म्हणजे काय, तर जमिनीवर बसणं शक्य होत नाही, पूजेला किंवा नमाजला बसणं शक्य होत नाही, पायऱ्यांची चढउतार तेवढी कम्फर्टेबली करता येत नाही, भरभर चालणं किंवा धावणं तर शक्यच नसतं. शिवनेरी, ट्रेन, रिक्षा या सगळ्या वाहनांनी प्रवास करताना ज्या अडचणी येतात त्या जॉईंट रिप्लेसमेंट नंतर त्याच्यामध्ये अतिशय डिफिकल्टी येऊ शकते. आणि याबरोबर या सगळ्या क्रिया दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केल्यानंतर पॉसिबल होतात, कारण तो तुमचा नॅचरल गुडघा असतो की ज्याचं आयुष्य आपण वाढवलेलं आहे शस्त्रक्रियेच्या पद्धतीने. इथे एक महत्त्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे. मी या दोन्ही सर्जरीज करतो. मी दुर्बिणीतून लेझरच्या साहाय्याने पण सर्जरी करतो आणि जॉईंट रिप्लेसमेंट पण करतो. या 2 सर्जरी माझ्या मते परस्परांना पूरक आहेत. या एकमेकांचे दुश्मन नाही आहेत. किंबहुना आयुर्मर्यादा वाढल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की माणसाच्या आयुष्यात जॉईंट रिप्लेसमेंट ही अपरिहार्य होऊन बसणार आहे, नी जॉईंट रिप्लेसमेंट खास करून. परंतु माझं असं म्हणणं आहे की जॉईंट रिप्लेसमेंटकडे वाटचाल करताना 10-15 वर्ष तुमच्या गुडघ्याचं नॅचरल गुडघ्यातून जर चांगलं फंक्शन आपल्याला मिळू शकलं तर हा एक महत्त्वाचा टप्पा. याचा फायदा आपण का घेऊ नये, तर जॉईंट रिप्लेसमेंट कम्स लेटर म्हणजे लास्ट. त्याच्या आधी सर्वात मुख्य कॉन्झर्वेटिव्ह थेरपी म्हणजे नॉन ऑपरेटिव्ह थेरपी, त्यानंतर ही दुर्बिणीची शस्त्रक्रिया आणि त्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंट. असा टप्पेवार जर प्रवास जर केला तर माणसाचं आयुष्य सुखद होऊ शकतं. जर आपण 55-60च्या दरम्यान जर जॉईंट रिप्लेसमेंट केली तर 65-70ला दुसरी जॉईंट रिप्लेसमेंट लागू शकते, की जी टेक्निकली कठीण असते, अतिशय खर्चिक असते व त्याचे लॉंग टर्म रिझल्ट्स हे अजूनही आपल्या पाशी नाही आहेत. त्याऐवजी आपण शक्यतो असा प्रयत्न केला की माणसाच्या आयुष्यात रिव्हिजन नी रिप्लेसमेंट ही टाळू शकलो आपण पूर्णपणे, ही 10-12 वर्ष दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेने काढून, तर मला असं वाटतं पेशंटला बराच फायदा होऊ शकेल. ही सर्जरी गेली 25 वर्ष आम्ही रत्ना हॉस्पिटल आणि जोशी हॉस्पिटल पुणे इथे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे बऱ्याच प्रमाणात याला इन्शुरन्स क्लेमची मान्यता आहे. ही सर्जरी फक्त ऑस्टिओआर्थरायटिस करता आहे का, तर नाही. रुमॅटॉइड आर्थरायटिस, हिमोफिलिया, गाऊट, सोरायटिक आर्थ्रोपॅथी
किंवा गुडघ्याला मार लागल्यानंतर होणारी ॲडिजन्स म्हणजे गुडघ्यात होणारे चिकट टिश्यूज निर्माण होणं ते काढण्यासाठी. नंतर अतिशय छोट्या चणीचे पेशंट जे असतात, खास करून बायका, त्यांच्या गुडघ्यामध्ये गुडघ्याच्या पाठच्या बाजूला जी कुरचेची झीज होते किंवा टेअर होतो, तर त्याला ॲक्सेस करण्याकरता लेझर सर्जरी हा एक अत्युत्तम उपाय आहे की जो मॉडर्न शेवर सिस्टम्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीनी आपल्याला नीटसं करता येत नाही. तर ऑस्टिओआर्थरायटिस व्यतिरिक्त या केसेसमध्ये पण या लेझर सर्जरीचा उपयोग होऊ शकतो. तर माझी अशी सूचना आहे पेशंट्सना, खास करून 50 ते 60 या वयोगटातील, मी जी कार्टिलेज ॲट रेस्टची चिन्ह सांगितली, म्हणजे वारंवार सूज येणं, पायऱ्यांची चढउतार करायला कष्ट पडणं किंवा गुडघा अचानकपणे लपकणं किंवा अनइवन ग्राउंडवर चालायला त्रास होणं किंवा लो फर्निचरवर बसायला किंवा तिथून उठायला त्रास होणं, ही चिन्ह जर असतील तर वेळच्या वेळी डॉक्टरकडे जाऊन, अर्थात सुरुवातीला तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह किंवा नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट उरका, पण जर 3-4 महिन्यांमध्ये सुद्धा जर काही फरक पडला नाही तर माझी सूचना अशी आहे की तुम्ही MRI स्कॅन करून घ्या. कारण कार्टिलेज डॅमेज जर झालेलं असेल तर ते वेळच्या वेळी ट्रीट केलं, तुमच्या नॅचरल गुडघ्याची आयुर्मर्यादा 8 ते 10 वर्षांनी वाढायला मदत होऊ शकेल.